हमारे सर शिंदे सर, आमचे मित्र नितेश दादा आणि सगळ्या मित्रांना, हे काय आहे मोबाईल? काय होतं मोबाईलनी? मोबाईलने काय होतं? हा, बोललं जातं. आणखी काय होतं? हा, प्रसार करता येतो, तुम्हाला व्हिडिओ पाहता येतो, व्हिडिओ काढता येतो, फोटो काढता येतो. हे सगळे काम मोबाईल करतो, बरोबर आहे. हे काय झालं? ही माहिती झाली, बरोबर आहे की नाही? हे झालं, आपण काय म्हणतो की इन्फॉर्मेशन माहिती झाली. पण जर समजा हा मोबाईल नेमका कसा काम करतो, किंवा हा मोबाईल नेमका कुठल्या तंत्रज्ञानाने काम करतो, किंवा मुंबईमध्ये असणारा माणूस जो आहे, हा मुंबईमध्ये असणारा माणूस, त्यांनी तुम्हाला जर फोन लावला तर त्यांनी लावलेला फोन जो आहे, तो ज्या वेळेला त्या फोनमध्ये बोलतो, मग त्याचा आवाज जो आहे, तो आवाज तुम्हाला असा त्यांनी तिथून डायरेक्ट ओरडल्यासारखा ऐकू येतो का? नाही. मग तो आवाज एका टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून एका टॉवरला जातो, टॉवरवरून त्या उपग्रहाला जातो, उपग्रहावरून परत टॉवरला येतो. हे सगळं नेमकं कसं घडतं, हे ज्या वेळेला आपण शोधायला जातो त्यावेळेला त्याला काय म्हणतात? ज्ञान. बरोबर आहे की नाही? म्हणजे मोबाईल काय काम करतो हे आपल्याला कळालं, हा मोबाईल आहे हे आपल्याला कळालं, ही काय झाली? माहिती झाली. परंतु ज्या गोष्टी अशा समोर येतात, अनेक गोष्टी समोर येतात तुमच्या. तुम्ही एक पेन आहे तुमच्या खिशाला, हा पेन तुम्ही काढून लिहिता त्यावेळेला, मग बॉल पेन आहे का शाईचा पेन आहे? मग शाईचा पेन कुठल्या टेक्नॉलॉजीने काम करतो, बॉल पेन कुठल्या टेक्नॉलॉजीने काम करतो, किंवा मोबाईल तुमचा कुठल्या टेक्नॉलॉजीने काम करतो? ह्या सगळ्या गोष्टी ज्या समजून घ्यायच्या आहेत ना, ह्या समजून ज्या वेळेला आपण घ्यायला लागतो, त्याच्या पाठीमाग असणारा सायन्स आपण समजतो, त्यावेळेला आपल्याला काय मिळतं? ज्ञान मिळतं. काय मिळतं? ज्ञान. आज बाबासाहेब आंबेडकरांची जी 133वी जयंती आहे, आपण त्या कार्यक्रमासाठी सगळेजण इथे ज्यावेळेस जमलेलो आहोत, त्यावेळेला ह्या माहिती आणि ज्ञानाचं महत्व नेमकं काय आहे, आणि आपल्यासाठी ते किती महत्वाचं आहे, आपल्यासाठी ते किती गरजेचं आहे, हे आपल्याला सांगणारा जो महापुरुष होता, त्यांचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता तुम्ही मला एक सांगा की तुला किती कान आहेत? 2. याला किती कान आहेत? 2. तिला किती कान आहेत? मला किती कान आहेत? 2. म्हणजे आपल्या सगळ्यांना 2 कान आहेत का नाही? आपल्या सगळ्यांना एकच तोंड आहे की नाही? बरोबर आहे. मग असं असताना खूप पूर्वीच्या काळी अशी परिस्थिती होती की सगळे आपण सारखेच आहोत. सगळ्यांना 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, एकच नाक आहे, एकच तोंड आहे. असं सगळ्या लोकांना असताना पण जगामध्ये बऱ्याच ठिकाणी आणि जास्त करून आपल्या भारतामध्ये अशी परिस्थिती होती की कोण कुठल्या घरामध्ये किंवा कुठल्या समाजामध्ये, कुठल्या जातीमध्ये जन्मला, त्याच्यावरून हे ठरायचं की त्याला शिक्षण मिळेल की नाही मिळेल. मग अशी परिस्थिती असताना समजा मी अशा एखाद्या कुटुंबामध्ये जन्मलो की ज्या कुटुंबामध्ये कुणी शिकलेलंच नाहीये, त्याच्यात माझी काही चूक आहे का? माझा त्याच्यामध्ये काही दोष आहे का? नाही. समजा जर उद्या असं झालं की तुम्ही एखाद्या ठिकाणी एखाद्या हॉस्पिटलमध्ये जन्मले आणि तिथं त्या नर्सनी चुकून त्या पाळण्यात तुमच्या आदला बदल केली, आणि ज्या घरामध्ये शिकण्याची परंपरा आहे त्या घरामध्ये तुम्ही गेले, तर तुम्ही शिकताल की नाही? शिकणार. मग हा जो काही शिक्षणाचा हक्क आहे, हा मोजक्याच लोकांना मिळणार किंवा मिळायचा, आणि बाकीच्या लोकांनी शिकायचं नाही. हे चुकीचं आहे का बरोबर आहे? चुकीचं आहे. बरोबर आहे की नाही? हे असं काही हजार वर्ष हे याच पद्धतीने चालायचं. मग ज्या वेळेला काय झालं की आपल्या भारतामध्ये इंग्रजांचं राज्य आलं, आणि इंग्रजांचं राज्य आल्यानंतर इंग्रजांना काय झालं, इंग्रजांचा तो जो देश आहे, इंग्लंड देशाची लोकसंख्या जी आहे ती किती आहे माहिती आहे का तुम्हाला? आपला जो महाराष्ट्र आहे
संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र आपलं एक छोटं राज्य आहे, बरोबर आहे की नाही? आपल्या भारतामध्ये अजून बाकीचे बरेच उत्तर प्रदेश आहे, मध्य प्रदेश आहे, गुजरात आहे, असे वेगवेगळे राज्य आहेत. त्या इंग्लंडची लोकसंख्या आपल्या महाराष्ट्रापेक्षा पण कमी आहे. मग असं असताना ज्या वेळेस त्यांना राज्य करायचं होतं आपल्या देशावर, समजा त्यांनी त्यांचे सगळे लोक जरी इंग्लंड मधली इथं आणली तरी त्यांना राज्य करता आलं असतं का? नसतं करता आलं. मग त्यांनी काय केलं की इथं काही लोकांना त्यांनी त्यांची भाषा शिकवायला सुरुवात केली, इंग्रजी भाषा. कशासाठी? कारण आपला देश जो आहे, ज्या वेळेला तो जो भारत होता त्यावेळेला, इंग्रज ज्या वेळेला भारतामध्ये आले त्यावेळेला जो जो आपला देश होता, त्यावेळेलाही आपल्या देशामध्ये अशी परिस्थिती होती की एक 6-7 वेगवेगळ्या प्रकारचे धर्म आहेत. हिंदू आहे, मुसलमान आहे, ख्रिश्चन आहे, शीख आहे, त्याच्यानंतर तुमचं पारसी आहेत, त्याच्यानंतर लिंगायत आहेत, जैन आहेत, बौद्ध आहेत, असे सगळे धर्म होते. त्या धर्माचे वेगवेगळ्या जातीचे लोक होते. मग जसे धर्माचे आणि जातीचे लोक होते तसे गुजरातमध्ये राहणारे लोक गुजराती भाषा बोलायचे, महाराष्ट्रात राहणारे लोक मराठी भाषा बोलायचे, तिकडं आसाममध्ये राहणारे लोक आसामी भाषा बोलायचे. मग इतक्या सगळ्या वेगवेगळ्या काही शेकड्याने असणाऱ्या भाषा ज्या आहेत, ह्या समजा भाषा बोलणाऱ्या माणसांच्या सोबत जर समजा त्या इंग्रजांना राज्यकारभार करायचा असेल, यांच्यावर राज्य करायचं असेल, तर त्यांना कशाची गरज होती? असे माणसं का जे इथं लोकल लँग्वेज जी काही आहेत, मराठी बोलतील, इंग्रजी गुजराती बोलतील, हिंदी बोलतील. म्हणून मग त्यांनी काय केलं, इथल्या लोकांना शिकवायला सुरुवात केली. इथल्या लोकांना शिकवायला सुरुवात केल्यानंतर मग ती पण शिकवण्याची सुरुवात कुठं झाली की जो पूर्वीपासून ज्याला शिक्षणाचा हक्क होता तेवढ्याच लोकांना फक्त हे शिक्षण मिळायचं, बाकीच्या लोकांना तर ते मिळतच नसायचं. त्यावेळेला सगळ्यात आधी 150-200 वर्षापूर्वी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले दोघांनी काय केलं की इंग्रजांसमोर त्यांनी असं म्हणणं मांडलं की हे जे काही तुम्ही शिक्षण देता, तुम्ही शिक्षण देऊन लोकांना ज्या सरकारी नोकरी देता त्याच्यामुळे लोकांना 4 पैसे मिळतात, लोकांचं घर चालतं, लोक शहाणे होतात, हे फक्त म्हणे तुम्ही एका शहरातल्या लोकांना देऊ नका, ते सगळ्यांनाच द्या. आणि त्याच्यातून भारतातली पहिली मुलींची शाळा कोणी काढली? सावित्रीबाई फुलेंनी काढली. मग हे ज्या वेळेला शिक्षण सगळ्यांपर्यंत हळूहळू का होईना पोचायला लागलं, मग त्याच्यानंतर आपले जे कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज जे होते, त्या शाहू महाराजांनी त्यावेळेला 100 वर्षापूर्वी एक कायदा केला. कसला कायदा केला? प्राथमिक शिक्षण मोफत करण्याचा. आणि त्या कायद्याचं अजून एक मोठं वैशिष्ट्य होतं. काय वैशिष्ट्य होतं की जर समजा सरकारने कायदा केला प्राथमिक शिक्षणाचा, सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे इथपर्यंत ठीक आहे, परंतु जे आई वडील आपल्या मुलांना शाळेला पाठवणार नाहीत त्या मुलांच्या आई वडिलांना सरकार दंड करायचं. मग असा दंड करायला लागल्यानंतर काय झालं की सगळे आई वडील काय झाले, मुलांना शाळेला पाठवायला लागले. ह्याच दरम्यान बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या वेळेला महूला जन्म झाला त्यावेळेला ते मध्य प्रदेशमध्ये महू म्हणून गाव आहे, तिथं त्यांचा जन्म का झाला? कारण त्यांचे जे वडील होते त्यांच्या वडिलांचं नाव होतं सुभेदार रामजी आंबेडकर. तर ते त्यावेळेला सरकारी नोकरीमध्ये सैन्यामध्ये होते, त्याच्यामुळं त्यांची बदलीचं ठिकाणी ते फिरत असायचं. मग ज्या वेळेला ते महाराष्ट्रामध्ये आले त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराजांच्या प्रयत्नातून ज्या शाळा सुरू झालेल्या होत्या त्या शाळेमध्ये तिथंही ज्या वेळेला फुलेंनी किंवा राजर्षी शाहूंनी शाळा सुरू केल्या त्यावेळेस लगेच असं झालं काय की असं लाईटचं बटन दाबलं आणि सगळी अस्पृश्यता नष्ट झाली का? असं नाही झालं. अजूनही त्या प्रकारे लोकांमध्ये भेदभाव करणारे लोक होते, त्या पद्धतीने लोकांना चुकीच्या पद्धतीने वागवणारे लोक. त्याच्यामुळे बाबासाहेबांना काही काळ असं झालं की शाळेच्या बाहेर बसून अभ्यास करावा लागला. परंतु बाबासाहेबांना लहानपणापासून ही गोष्ट कळालेली होती की शिक्षण जे आहे हे एकमेव गोष्ट अशी आहे की जी आपल्याला ह्या सगळ्या वाईट गोष्टीतून किंवा ह्या सगळी जी आपली परिस्थिती आहे त्याच्यातून बाहेर काढू शकते. आणि म्हणून त्यांनी मग वेगवेगळ्या
क्षेत्रामध्ये शिक्षण घेण्याला सुरुवात केली. बॅरिस्टर ज्या वेळेला ते झाले, इंग्लंडमध्ये जाऊन बॅरिस्टर, बार ॲट लॉ अशी ती एक पदवी होती, म्हणजे वकील झाल्यानंतर त्याच्या पुढची पदवी जी होती ती इंग्लंडमध्ये जाऊन घ्यायला लागायची. तर त्यावेळेला असं झालं की बडोद्याचे सयाजीराव गायकवाड जे होते त्यांनी आणि कोल्हापूरच्या राजश्री शाहू महाराजांनी त्यांना शिक्षणासाठी काही प्रमाणामध्ये मदत केली. तर मग आपल्याला आपल्या समाजाने शिक्षणासाठी मदत केलेली आहे, नीट लक्षात ठेवा बरं का. आपल्याला आपल्या समाजाने शिक्षणासाठी मदत केलेली आहे. मग आपण चांगलं शिकून जे शिकलो ते पुन्हा समाजाला परत द्यायला पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी काय केलं की 3 वर्षाचा अभ्यासक्रम एकाच वेळेला 2 वर्षाची परीक्षा देऊन 3 वर्षाचा अभ्यासक्रम त्यांनी 2 वर्षातच संपवला आणि ते बॅरिस्टर झाले. बॅरिस्टर झाल्यानंतर मग ते पुन्हा भारतामध्ये आले. भारतात आल्यानंतर मग त्यांनी त्यांचं काम सुरू केलं. आता इथपर्यंत आपण ज्या वेळेला हे सगळ्या गोष्टी ऐकत गप्पा मारत आलो त्यावेळेला आता तुम्हाला कळालं असेल की सुरुवातीला मी जे तुम्हाला विचारलं होतं की मोबाईल जो चालतो तो कसा चालतो, याच्या पाठीमागचं जे ज्ञान आहे, हे ज्ञान का महत्वाचं आहे हे आपल्याला त्यावेळेला कोणी सांगितलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. कसं सांगितलं की ज्या वेळेला शिक्षणाचा हक्क नव्हता त्यावेळेला ते शिकले, नुसतेच शिकले नाहीत तर त्या शिक्षणाचा त्यांनी योग्य वापर केला आणि शिक्षणातून संपत्ती निर्माण करता येते. म्हणजे पूर्वीच्या काळी ज्या वेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं त्यावेळेला वेगवेगळ्या 500 संस्थानं आपल्या देशामध्ये होते. त्या संस्थानांचे राजे होते. मग एखादा राजाचा मुलगा जो आहे, जुना राजा मेला की त्याचा मुलगा राजा व्हायचा. मग त्याचा जो कोणी प्रधान असायचा तो मेला की त्याचा मुलगा प्रधान व्हायचा. मग त्या राजाच्या मुलाला किंवा त्या प्रधानाच्या मुलाला काय येतंय काय नाही येतंय याचा कोणी विचार करत नसायचं. पण अशा वेळेला व्यवसाय जे काही लोक करायचे की त्या समजा राजाच्या ह्याच्यामध्ये जे कुणी व्यापारी असायचे ते दुकान चालवायचे. मग त्यांच्याकडं त्याचे मुलं जे मोठे व्हायचे त्यांना दुकान चालवण्यासाठी पुन्हा आपला पहिल्यासारखाच धंदा असायचा. मग असा ज्याला त्याला ज्याचं त्याचं उदरनिर्वाहाचं साधन ज्या वेळेला होतं, ज्या वेळेला ज्यांच्याकडं हे काहीच नव्हतं त्यांच्यासाठी काय होतं, ज्यांच्याकडं कुठलीही दुसरी गोष्ट नाही ना, म्हणजे ते काही राजाच्या पोटी जन्माला आलेले राजपुत्र नाहीत ना त्या व्यापाऱ्याच्या पोटी जन्माला आलेले व्यापाऱ्याची पोरं नाहीत ज्यांच्याकडे पूर्वीची संपत्ती आहे किंवा खूप मोठी व्यापारी पिढी आहे. समजा त्या काळामध्ये जे मोठे जमीनदार होते त्या जमीनदारांकडे 100 एकर 200 एकर शेती असायची. त्यांचा मुलगा ज्या वेळेला जन्मायचा त्यावेळेस त्यांच्याकडे पुन्हा 100 एकर 200 एकर शेती त्या मुलाकडे असायचीच, वडिलांची. पण असा एक मोठा समाज किंवा असा एक आपल्या देशामध्ये मोठा वर्ग होता ज्याच्याकडे ह्या तीनही गोष्टी नव्हत्या. मग त्यांच्याकडे असं काय होतं की ज्याच्यातून त्यांना पुढे जाता येणार होतं किंवा त्यांना प्रगती करता येणार होती? याचं उत्तर होतं काय, तर फक्त शिक्षण, एज्युकेशन. आणि ते पण शिक्षण कोणतं, तर आधुनिक शिक्षण. म्हणजे जगामध्ये आज वेगवेगळ्या भाषांमध्ये जे शिक्षण दिलं जातं, मग ते इकॉनॉमिक्स म्हणजे ज्याला आपण अर्थशास्त्र म्हणतो, राज्यशास्त्र म्हणतो, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, सायन्स आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं जर आपण शिक्षण घेतलं तर आपण पुढे जाऊ शकतो. आणि हे कृतीतून कुणी दाखवून दिलं आपल्याला? आपल्या समाजाला सगळ्यात आधी शिक्षणातून संपत्ती निर्माण करता येते हे कुणी दाखवून दिलं? ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिलं. त्यांनी इतकी पुस्तकं खरेदी केली. ज्या वेळेला ते शिकून आले भारतामध्ये, शिकून आल्यानंतर त्यांनी वकिली सुरू केली. वकिली सुरू केल्यानंतर त्यांच्याकडे जे ज्ञान होतं, त्यांचा जो माहिती होती, त्यांना कायद्याची जी माहिती होती त्या कायद्याच्या माहितीच्या जोरावर त्यांना भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी खटले चालवण्यासाठी बोलवलं जायचं. त्याच्यासाठी लोक त्यांना पैसे द्यायचे. मग त्या पैशातून त्यांनी काय केलं, मुंबईमध्ये एक राजगृह नावाची इमारत त्यांनी बांधली आणि तिथं त्यांनी लायब्ररी तयार केली. मग जगातल्या वेगवेगळ्या विषयावरचे ग्रंथ त्यांनी तिथं आणले आणि ते ग्रंथ तिथं ते वाचायचे. आणि हे वाचणं म्हणजे हे किती मन लावून असावं त्या माणसाचं, याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. गोष्ट आहे त्यांच्याबद्दलची. त्यांचे एक असिस्टंट होते, म्हणजे जे त्यांना बाजारातून समजा लिहिण्यासाठी कागद हवेत, पेन हवेत,
किरकोळ काही गोष्टी लागल्या, पत्र लिहिलेलं आहे, पोस्टात जाऊन पोस्ट करायचे, हे करण्यासाठी एक त्यांना सहाय्यक होते, असिस्टंट होते. त्यांचं नाव होतं नानकचंद रत्तू. एक दिवशी काय झालं, संध्याकाळी एक 5-5:30 वाजता ते नानकचंद रत्तू जे आहेत ते बाबासाहेब आंबेडकरांकडे आले. आंबेडकर त्यावेळेला त्यांचा जो स्टडी रूम होती त्या रूम मध्ये एक इकॉनॉमिक्सचा ग्रंथ वाचत होते, मोठा ग्रंथ होता. तर त्यांनी बाबासाहेबांना, त्यांनी नानकचंद रत्तूंनी विचारलं की 6 वाजलेले आहेत, मग मी लाईट वगैरे चालू करतो आणि मग मी जाऊ का घरी? ते म्हणे जा तू घरी, मी बसतो वाचत. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता नानकचंद रत्तू पुन्हा कामावर आले. कामावर आल्यानंतर त्यांनी बघितलं की ती जी स्टडी रूम होती त्या स्टडी रूम मध्ये आंबेडकरांच्या टेबलावरचा दिवा जळत होता आणि आंबेडकर ते पुस्तक घेऊन तिथंच वाचत बसलेले होते. नानकचंद रत्तू त्यांच्या जवळ जाऊन उभे राहिले. त्यावेळेला आंबेडकरांनी वर बघितलं, अरे तुला मी मगाशी जायला सांगितलं, तू अजून गेला नाही का? मग नानकचंद रत्तूंनी सांगितलं, बाबासाहेब मी तुम्हाला काल संध्याकाळी विचारलं होतं, त्याच्यानंतर मी घरी गेलो, मी आज सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी आलेलो आहे, मागची सगळी रात्रभर तुम्ही वाचता आहात, म्हणून आता तुम्ही विश्रांती घ्या. ज्ञान मिळवण्यासाठी, वाचण्यासाठी माणसाला ज्या वेळेला एवढी आवड असेल त्यावेळेलाच आपल्याला मग आपण जे काही वाचतो ते पुस्तकं वाचलेले आपल्याला कळतील, आपल्याला त्याच्यातून ज्ञान मिळेल. आणि मग हे असं ज्ञान मिळवल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी जे वेगवेगळ्या क्षेत्रातले कामं केलेले, एक इंग्रजीमध्ये त्यांनी ग्रंथ लिहिला प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचा. मग त्या ग्रंथाच्या आधारे आणि मग त्याच्यावरून त्यांनी जी अर्थशास्त्राची, इकॉनॉमिक्सची मांडणी केली, त्या ग्रंथाच्या आधारे आणि त्या बाबासाहेबांच्या प्रयत्नामुळे भारतामध्ये 1936 स्वातंत्र्य मिळवण्याच्या पूर्वी 1936 साली पहिल्यांदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सुरू झाली. आता आपण हा पंखा पाहतो, इथं आपल्याकडे लाईट आलेली आहे, बरोबर आहे की नाही? आता ही लाईट कुठं तयार होते? नाशिकला एक औष्णिक वीज केंद्र आहे, किंवा परळीला एक औष्णिक वीज केंद्र आहे, कोयनेला जलविद्युत केंद्र आहे. मग ही सगळी लाईट जी काही आहे ही समजा इथं तयार झाली, तर ती लाईट तिथल्या तिथंच जर समजा वापरली गेली, तर ज्या भागामध्ये लाईट तयार होत नाही त्या भागाला लाईट कुठून पोहोचवायची? ती तारांनी पोहोचवावं लागते, बरोबर आहे की नाही? तर मग ही अशी लाईट जे आहेत ह्या संपूर्ण देशामध्ये वेगवेगळे वीज केंद्र जे आहेत हे सगळे एकत्र करायचे आणि एकत्र करून त्याच्यातून एका राज्यातून दुसऱ्या राज्याला पण वीज पुरवायची. ही जी नॅशनल ग्रीड किंवा आज आपण जे वेगवेगळे वीज महामंडळ म्हणतो की नाही, ह्या वीज महामंडळाची संकल्पना सगळ्यात आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली आणि मग त्याच्यातून नॅशनल ग्रीड पुढे सुरू झाली. हिराकूड किंवा भाकरा नांगल सारखे मोठे जे धरणं आहेत, आपण म्हणतो त्यावेळेसच्या सरकारने ते धरणं बांधले, परंतु 1947 साली ज्या वेळेला स्वातंत्र्य आपल्याला मिळालं त्यावेळेला आपली परिस्थिती अशी होती की काही मोजके कारखाने सोडले तर भारतामध्ये पुरेसे कारखाने नव्हते. खूप साऱ्या वस्तू आपल्याला परदेशातून आयात कराव्या लागायच्या. आपल्याकडे अन्नधान्याचं उत्पादन नव्हतं. 35 कोटी लोकसंख्या होती, पण 35 कोटी लोकसंख्येला पुरेल एवढं अन्नधान्य आपल्याकडे उत्पादन होत नव्हतं. मग हे अन्नधान्याचं उत्पादन करण्यासाठी शेतीमध्ये पुरेसं उत्पादन झालं पाहिजे, लोकांची भूक भागवण्यासाठी शेतीमधून जास्त उत्पादन आलं पाहिजे. मग शेतीमधून उत्पादन जर यायचं ठरलं तर त्याला काय लागणार? पाणी लागणार की नाही? जमीन आहे तुमच्याकडे सगळीकडे, पंजाबमध्ये आहे, महाराष्ट्रात आहे, सगळीकडे आहे. पण पाणी जर लागणार असेल तर फक्त पावसाच्या पाण्यावर काम भागेल का? नाही भागणार. इंग्रजांनी जे काही डॅम किंवा जे काही धरणं केलेले होते ते मर्यादित केलेले होते. म्हणून आंबेडकरांनी नदी जोड प्रकल्प आहे, ज्या ठिकाणी खूप जास्त पूर येतो आणि ज्या ठिकाणी दुष्काळ आहे, तर मग पूर ज्या भागामध्ये येतो तिथलं पाणी वेगवेगळ्या नद्या एकमेकांना जोडून दुष्काळी भागामध्ये वाहून न्यायचं, अशी एक त्यांनी योजना मांडली. आणि मोठ्या नद्या जिथं पूर येतो तिथं त्यांनी धरणं बांधण्याची योजना मांडली. त्याच्यावरून मग हिराकूड आणि भाकरा नांगल यासारखे धरणं झाले. आणि सगळ्यात मोठं बाबासाहेब आंबेडकरांचं काम कोणतं? तर त्यांनी भारताची राज्यघटना जी आहे या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. भारताची राज्यघटना लिहिण्यामध्ये जे काही लोक त्यांच्या सोबतीने होते त्या सगळ्यांच्या मदतीने भारताची राज्यघटना त्यांनी लिहिली. या सगळ्यामध्ये
1950 साली 26 नोव्हेंबर 1950 साली ज्या वेळेला राज्यघटना अस्तित्वात आली त्यावेळेला कायद्याने जी पूर्वीच्या काळामध्ये कोण कुठल्या जातीत जन्माला कोण कुठल्या समाजामध्ये जन्माला त्याच्यानुसार त्याला शिक्षणाचा हक्क मिळणार की नाही मिळणार ही परिस्थिती जी होती ही कायद्याने बदलली गेली आणि आपण सगळेजण भारताचे नागरिक जे आहेत ते एक समान झालो. आपण कुठल्या घरामध्ये जन्मलो कुठल्या जातीमध्ये जन्मलो याचा आपल्याला नागरिक म्हणून मिळणारे जे हक्क आहेत त्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव केला जाणार नाही ही आपल्याला खात्री राज्यघटनेने दिली. अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता इथे ज्या सगळ्या मुली बसलेल्या आहेत थोड्याशा ज्या मोठ्या मुली आहेत त्यांना या गोष्टीचं महत्व नक्की लक्षात येईल. जशी भारतामध्ये लोकशाही आली आणि राज्यघटना निर्माण झाली त्याच्या आधी इंग्लंडमध्ये अमेरिकेमध्ये फ्रान्समध्ये पण लोकशाही आधी आलेली होती. तिथेही लोकशाही पद्धतीने राज्यकारभार चालवला जायचा. परंतु तिथं अमेरिकेमध्ये इंग्लंडमध्ये फ्रान्समध्ये ज्या वेळेला लोकशाही आली त्याच्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये तिथं फक्त टॅक्स भरणाऱ्या लोकांना मतदानाचा अधिकार होता, तोही पुरुषांना होता. नंतरच्या काळामध्ये फक्त पुरुषांना मतदानाचा अधिकार होता. स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी तिथल्याही देशामध्ये लोकांना 100 वर्ष वाट बघावी लागली. परंतु भारतामध्ये आपल्याला 1950 साली ज्या दिवशी राज्यघटना लागू झाली त्या दिवशीपासून फक्त तुम्ही 21 वर्ष पूर्ण आहेत सज्ञान आहेत एवढ्या एका गोष्टीवर सगळ्या महिला आणि पुरुषांना सरसकट मतदानाचा हक्क मिळाला. ही खूप मोठी गोष्ट आपल्यासाठी झालेली आहे आणि हे सगळं करण्याचं श्रेय जे आहे आपण ज्यांना घटना निर्माते म्हणतो त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातो. अजूनही अनेक साऱ्या गोष्टींमध्ये जिथं त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला तो का स्वीकारला कुठल्या कारणांमध्ये स्वीकारला ह्या सगळ्या गोष्टी जसजसे तुम्ही मोठे व्हाल तसतसं तुम्ही वाचत जाल तसतसं तुम्हाला हे सगळं कळत जाईल. पण सुरुवातीला सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवायची की काय आहे फोन कसा चालतो फोननी काय होतं ही माहिती झाली. फोन कसा चालतो त्याच्या पाठीमागचं टेक्नॉलॉजी काय आहे हे ज्ञान झालं. ज्ञान आपल्याला मिळतं हे केवळ पुस्तकांच्या माध्यमातून मिळतं आणि ज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला संपत्ती निर्माण करता येते. हा आदर्श आपल्या समोर घालून दिला तो कुणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. नितेश दादांनी आज मला इथं बोलवलं तुमच्याशी गप्पा मारण्याची संधी दिली त्याबद्दल नितेश दादांचे आभार. आणि तुम्ही सगळेजण इतक्या दुपारी शांतपणे माझं सगळे ही बडबड ऐकत बसलात त्याच्याबद्दल तुमचे पण आभार. थँक्यू.